श्रेया सावंत फिल्ड कोकण मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी आले आहे गोंड्यातील ब्रह्मनगरी येथील कुंभकार हस्तकला केंद्र येथे मातीची भांडी कशा प्रकारे बनतात याचा हा डिटेल व्हिडिओ होणार आहे। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। ते सुकल्यानंतर काय करायचं, सरळ हात घालायचा असा वरती प्रेस करा नाही तर ते खोल जाणार ते म्हणजे खालून तेल ओतलं। आता याच्या मागचं लॉजिक सुद्धा सांगा की आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी ही कोणती माती आहे? ही आपली ती लोकल माती, ही लोकल मध्ये हा माती शेतातली माती। आता ही माती आपल्याला याची आपण पावडर बनवतो, याची पावडर बनवायची। त्याच्यात एक मशीन आहे ती हा तर आता सर्वप्रथम आपण माती कशी बनवली जाते जी आपल्याला लागणार आहे भांडी बनवण्यासाठी, त्यासाठी ही एक मशीन आहे। ही आपली शेतातली माती आहे आणि आता आपल्याला हे दाखवतील की कशा प्रकारे माती मऊ केली जाईल, ती कसं काय पावडर करणार ना त्याची। आता मातीची पावडर होणार आहे। टाकण्याची पावडर अशी होणार। आता पण माती टाकली आहे, त्याची पावडर कशी झाली ते बघूया। सगळी पावडर यामध्ये स्टोअर करून ठेवले। एकदम बारीक पावडर असल्यामुळे वाऱ्याने उडते, त्याने झाकून ठेवलेली आहे। पावडर केलेली माती आपण गोणीमध्ये भरली आणि त्याच्यात पाणी मिसळलं काय, पाणी मिसळल्यामुळे जरा बघा ही चिकट चिकट झाली आहे अशी, पण आणि त्याला मऊसूत करावी लागणार म्हणून ही मशीन आहे। मळली जाणार आपण जशी भाकरीचं पीठ कसं मळतो, हा व्यवस्थित आता भाकरीचं पीठ मळतात तसं आता दुसऱ्या मशीनमध्ये मळणार। हळूहळू बाहेर येते बघा। अजून एकदा पुन्हा टाकायचं आणि एकदम मऊ होण्यासाठी मळण्यासाठी आता पुन्हा आतमध्ये आपण टाकतो। अशा प्रकारे 2 वेळा मळून घेतो। एकदम मऊ आहे माती। आता जी माती आहे ती आता भांडी बनवण्यासाठी तयार झाली। अशा प्रकारे पहिल्यांदा माती कशी बनते ते आपण पाहिलं।
त्यामध्ये आता प्लास्टर होतं त्याच्यावर कॉपी बाहेर येईल आपल्याला 15-20 मिनिटांमध्ये. एवढं लगेच सुकणार. हां प्लास्टर आहे ना ते. हो हां. ते फास्ट होतं ना. एअर असेल तर जाण्यासाठी सुकलेलं आहे. मॉडेल मोल्ड तयार झाला. त्या मशीन मध्ये ठेवून आपण तिकडे टाकणार माती त्याच्यावर टाकायची. त्यातून झाकण काढत नाही. हा त्याचा एक डबा आहे म्हणजे बाहेरचं कव्हर झालं हे. बाहेरचं कव्हर एका मोल्ड मधून काढलंय आणि त्याच्या आतली जे कव्हर येतील आतली ते आता हे चालू आहे. ठीक आहे. ते बघा ते डिझाईन आहेत खरं मॉडेल आहे. बरोबर. मटका कुल्फी 200 ml. त्याने काढून घे जरा. हे घे हे बघ काढलेलं आहे. मी काढलेली आहे. त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये टाकायची. आणि ते जिगरला लावलं हे तयार झाला साचा. ते जिगरला ते लावलं भांड तयार झालं. भांडं तयार. मटका कोणत्या वेळी परत आपण सेम प्रोसेस उलटं करायचं. नंतर ते दोन साईडला त्याच्यामध्ये हा बसणार त्याचा साचा. हा साचा आहे आणि त्याचे जॉब आहे फाईल. म्हणजे त्याला आपण कसं कटिंग करणार त्याला सेफ कसं करणार त्याचा हा जॉब आहे. ओके. आणि प्रत्येकाची जॉब वेगवेगळी. आणि हे जिगर मशीन आहे. ही जिगर म्हणून मशीन आहे ही. विशेष काय नाही त्याला ते वजन लावलेलं एवढं. आणि त्याला एकच आपल्याकडे एक मोटर आहे फक्त इकडे. त्याच्यावरती आपण एकदम तिन्ही मोटर चालू शकतो. तिन्ही मशीन चालू शकतो आपण. तर आता आपण मोल्ड बघितले. ते मोल्ड जसे तयार होतील आपल्याला ज्या प्रमाणात कसं भांड हवं आहे त्याप्रमाणे ते मोल्ड तयार केले जातात. ते मोल्ड आणून ह्या आता मशीनीमध्ये फिक्स केले जातात. ही यांची मशीन आहे. त्या ठिकाणी एक मीडियम साईजचं भांड आहे त्याच्यावरचं हे झाकण आहे आणि इथे एक पाण्याचा ग्लास तयार करायचा मोल्ड आहे. आता आपण ही तिन्ही मशीन चालू करून बघूया कशा प्रकारे आपली मेन मातीपासून भांड तयार होते. आता मोल्ड चालू करतो. जॉ म्हणतात ना जॉ. सोपात आपलं मॉडेल चालू असतं. त्या जॉचं पण खूप इम्पॉर्टंट आहे कारण जॉच्या वरनं शेप तयार होते ना. माती घेतली आहे म्हणजे तो एक थोडक्यात क्रॉस सेक्शन आहे तेवढ्या भांडाच्या. बनवलेला आहे. हा बरोबर. पूर्ण झालेला आहे. माती घेतल्यानंतर काट आहे. हा त्याला आपण शेप द्यायचा आहे. काढ द्यायचं पाणी लावून काय करायचं थोडंसं फिनिश करायचं. पाणी लावलं बरोबर. पाणी लावून त्याला थोडंसं फिनिश केलं आता तयार झालं. तयार झालं. झाकण होतं. आता तुम्ही झाकणाचा मोल्ड आहे ना. हा. झाकणाचं जॉचं पेट कसं आहे. ग्लास ग्लास.
पाण्याचा ग्लास. ते अर्ध्या तासानंतर आपण याच्यातून बाहेर काढू शकतो. काढून घेतलाय आणि सुकट ठेवायचं. उन्हात सुकवलं पाहिजे की काय नाही यावेळेस पण सुकू शकतो. टोप तयार झालेला आहे. टोप तयार झाला. बरोबर. हे सगळ्यात म्हणजे तसं लहान आहे, तो मोठा उचलायला इथे मोठे पण टोप आपण मोठे आहेत ना. इथे मोठे पण आहेत. या ठिकाणी तो लहान मोल्ड आहे, पण मोठे जर टोप तयार करायचे असतील, हे बघा हे मोठे टोप आहेत. आणि ह्या ठिकाणी बघा सगळे सुकट ठेवलं जातं ना, ग्लास आहेत ना हे सगळे सुकट ठेवले. ते सुकल्यानंतर काय करायचं, सरळ हात घालायचा असं वरती, सरळ त्याला सुकला आहे ना ते आता. बरोबर. तर आपलं ग्लास बाहेर येऊ शकतो. बरोबर. नंतर परत आपण मोल्ड इकडे वापरायला घेते कामाला. ही प्रोसेस झाली. असा सिंगल पार्ट आहे, सरळ आहे, डीप नाही. ओके ओके. मोठी भांडी असते ती वेगळी असते, तुम्हाला तिकडे दाखव. या ग्लास छोटा होता, हात घालून आपण लगेच काढता आला. आपल्याला हा एक टोप मगाशी बनवलेला टोप आहे. त्याला डीप आहे, त्याला आतमध्ये त्याला सरळ वरती येणार नाही तो आपल्याला. मग आपण मग त्याला 3 पार्ट मध्ये आपण मोल्ड बनवतो. कवर येतात त्याला. परत त्याला आपण फिटिंग कसं करतोय, कवर त्याचं खाते केलेलं आहे. साचा तयार. बरोबर. मोठ्या भांड्यांचं 3 पार्ट मध्ये त्यांनी मोल्ड तयार केलाय, म्हणजे ते काढताना खूप सोयीचं झालं. आणि हे बघा त्याचं फायनल भांड हे आहे, आणि त्याचं फायनल सुकल्यानंतर भांड असं होईल. ओके. हे हे मगाचं भांड आहे, माती ओली होती, ती सुकट ठेवल्यानंतर अशा प्रकारचा कलर येतो. आणि भाजल्यानंतर भट्टीला नंतर आणि नंतर हा भट्टीत घातल्यानंतर त्याला लाल कलर येतो. पिवळा कलर आधी असणार आहे, मग लाल कलर होतो. भट्टीला लागल्यानंतर तयार झालं पूर्ण. आपण जेवणाला वापरू शकतो. जेवणाला सुरुवात करताना कशी करायची? आता सपोज कोणीतरी हे भांड विकत घेतलं, आता हे आपण घरी घेऊन गेल्यानंतर साधारण 10-1 मिनिटं असं पाण्यामध्ये, म्हणजे याला राख वगैरे असते, ती राख वगैरे जाईल याची. ती गेल्यानंतर पंख्याखाली किंवा असं नैसर्गिक सुकलं पाहिजे. ते सुकलं की आता आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये, त्याची पहिली सगळी तयारी, सामग्रीची सगळी तयारी करून ठेवायची. रिकामी भांड गॅसवर किंवा चुलीवर ठेवू नये, म्हणजे खाली आग किंवा काय असतं कामा नये. तयारी आपली झाल्यानंतर थोडंसं अगोदर तेल थोडंसं ओतायचं आणि नंतर गॅसवर ठेवायचं आणि एकदम लहान फ्लेम करायचा त्याचा, गॅसचा किंवा चुलीचा. आणि काय करायचं, डायरेक्ट त्याला फोडणी डायरेक्ट द्यायची नाही. म्हणजे आपण डायरेक्ट तेल हे केल्यानंतर टाकल्यानंतर थोडंसं ब्रशने किंवा लाकडी ह्याने शक्यतो त्याने पहिलं हे केल्यानंतर मग आता यात शाकाहारी तर शाकाहारीच बनवायचं किंवा मांसाहारी तर मांसाहारी. कारण ही माती आहे, सिरॅमिक नाही आहे, त्यामुळे हे शोषून घेणार माती सगळं. पहिलं करताना पहिलं सुरुवातीचं त्याच्यामध्ये आपल्या मालवणी भाषांमध्ये पिटी माशाचं चिकन किंवा मटण आपल्याकडे खूप कमी, म्हणजे त्या मनाने. पण हे सगळं असं पद्धतीने होतं. बंद आचेवर हे पहिलं शिजवलं जाईल पहिल्या वेळी. दुसऱ्या वेळी आपण पहिल्या वेळी झालं की हे बाहेर काढून ठेवायचं आणि होताना त्यात बाहेर कोमट पाणी केलेलं असेल ते ओतायचं, यात ठेवून द्यायचं थोडं फिशी किंवा नुसता स्क्रब आणि फक्त घासून घ्यायचं. आणि परत करताना पण तसंच एकदा सुरुवातीला केल्यानंतर जसं आपण व्हिडिओ वळसवलं जातं तसं वळसवलं जातं हळूहळू. फक्त ह्याला सगळं सांभाळून सगळं करावं लागेल.
याला लोखंडी पकड वगैरे हे याने उचलायचं नाही, कापडानेच उचलायचं. आणि ती बाजारात काळ्या कलरची पण येतात ना? काळ्या कलरची येतात. आपल्या कोकणात त्यांना काळ्या कलरची भांडी, काळी माती नसतेच ती. माती ही सगळी अशीच पिवळसरच असणार आहे. आता त्या ज्यावेळी भट्टी किंवा आम्ही जे आवा म्हणतो त्या आव्यात लावल्यानंतर त्याला ना तो पहिली भाजून झाली असतील तशीच ती आव्यात राहतात आणि त्याला मग खाली पाला पाचोळा टाकून तो आवा बंद करतात आणि धूर तयार करतात. धूर खूप असा धूर झाल्यानंतर ती आपोआप काळीच होतात ती. पण एकदा काळी झालेली मग ती घासून तशी जात नाही ती, कारण त्याच्यावर तो पूर्णपणे कार्बन डायऑक्साईड तयार होतं, ते कार्बन तयार होतं त्याचा, मग ती काळी भांडी. काळी माती ही त्याची भांडी अशी होणारच नाही. माती दिसताना सुद्धा काळी दिसेल, पण एकदा ती सगळी प्रोसेस म्हणजे भिजवल्यानंतर त्याची पाव म्हणजे सगळं तयार करताना ती काळी नसतात. आणि आपल्या कोकणात ही बऱ्यापैकी म्हणजे कमी आहे त्याचं, लोकांना आवड आहे मातीचंच भांड पाहिजे. मग ती हायजिनिक साठी काळी मातीवालं भांड बरं? असं काय नाही, ती पण तेही चांगलं, कारण मातीचंच आहे ना ते. फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचा वापर जास्त होतो. म्हणजे आपण म्हणजे इकडे नाशिक वगैरे, म्हणजे नाशिक पासून म्हणजे साधारण पुणे जिल्ह्याचा शेवटचा म्हणजे बारामती पासून नारायणगाव, जुन्नर हे सोडल्यानंतर नाशिकचा संगमनेर, अहमदनगर, मग नाशिक, येवला, नागपूर पर्यंत ती काळ्या मातीची भांडी वापरली जातात. त्यांच्याकडे मांडे होतात पुरणपोळीसाठी, ही सगळी अशी ती भांडी वापरतात. दोन्ही वापरू शकतो. काय त्याच्यामध्ये नाही, फक्त सिरॅमिकचं जे निघालेलं आहे सध्या, जे बाजारामध्ये एकदम गुळगुळीत एकदम गुळगुळीत किंवा सिरॅमिकचं ते मातीच ती, पण सिरॅमिकचा लेअर दिला जातो. म्हणजे आपण चहाचे कप जे आता आपण हे सिरॅमिक मध्ये त्याला द्रावणामध्ये ते बुडवलं जातं आणि विशिष्ट पद्धतीचं म्हणजे कोटिंग होत असते. आणि ज्यावेळी भट्टी लागते त्यावेळी ही पारंपरिक भट्टी लावून चालत नाही, त्याला इलेक्ट्रिक किंवा गॅसचीच भट्टी पाहिजे, कारण ती अशी चिटकवून भांडी लावू शकत नाही. आणि साधारण बॅलन्स राहील त्याचा आव्यामध्ये, तो बॅलन्स ह्याला सांभाळून आम्ही ती कशी अशी लावतो, पण ती नाही, ती एका रांगेत बरोबर एकमेकांना चिकटली नाही पाहिजे अशी लावतो. पॉलिश पेपरने थोडं पॉलिश केल्यावर जरा गुळगुळीत होईल आणि त्याच्यानंतर बटेट टाकायचं. ओके. काट मारला जातो म्हणजे चहा पिताना वगैरे तोंडाला लागू नये म्हणून. पाण्याच्या ग्लासाचं पण सेम दिलं. हे जे ग्लास आहे हे 250 ml चा ग्लास आहे. यामध्ये संकल्पना अशी होती की कोल्ड कॉफी, फालुदा, लस्सी यासाठी. तर ह्याची मागणी आता ह्याची असं आहे की आपल्या भारतामध्ये म्हणजे उत्तर प्रदेश त्यापासून उत्तर भारतामध्ये त्यामध्ये याचा प्रसार खूप झाला, लस्सी जास्त पिली जाते आणि ते चाकांवर करतात आणि त्यांच्याकडे प्रोडक्ट म्हणजे करणारे कारागीर भरपूर आहे, त्यामुळे त्याची थोडी किंमत कमी आहे. आता महाराष्ट्रात आणि आमच्या कोकणामध्ये आत्ता हळूहळू ह्या कुल्हडचा म्हणजे वापरा आणि फेका याचा प्रसार होतोय, पण ह्याचे बनवणारी माणसं आम्ही कमी आहे, मागणी भरपूर आहे, त्यामुळे किंमतही तेवढी आणि तेवढं प्रोडक्शन निघत नाही, कारण कुशल कामगार नाहीत कोण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कुशल कामगार कोण मिळत नाहीत आणि कोण तयार होत नाही. पारंपरिक करणारे म्हणतात म्हणजे आम्ही वेळ काढणार, आमच्याकडे एकसारखं होत नाही, मग माती आमची अशी. पण त्यांना आम्ही आमच्या माध्यमातून किंवा आमचं जे संत गोरा गोमर उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग आमचं संघटना आहे गेली 25-30 वर्ष, मग आता त्याच्या 5-6 वर्षापासून आम्ही लोकांमध्ये असा प्रसार करतो की तुम्ही असं करा, पण अजूनही पारंपरिक करणाऱ्यांची मानसिकता तयार होत नाही. हेच एक खंत वाटते की आम्ही करतो, मग
थोडं त्यामध्ये थोडंसं अजून एकमत होत नाहीये. पण खरंच जर अशा प्रकारची जर ग्लास तयार झाली आणि याचं जर उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झालं तर प्लास्टिकला एक मोठा आळा, म्हणजे आपण कमी वापरू प्लास्टिक. सगळ्या फंक्शनमध्ये प्लास्टिकच्या ग्लासांच्या ऐवजी आपण या प्रकारची ग्लास देऊ शकतो आणि त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा खूप आपण एक इको फ्रेंडली कसं आपण त्याचा यूज करू शकतो. त्यामुळे मी पण सर्वांना सांगेन की तुमच्याकडे जर काही फंक्शन्स वगैरे असतील तर प्लास्टिकपेक्षा तुम्ही अशी मातीची ग्लास वापरायचा प्रयत्न करा. पण त्यांची सुद्धा एक खंत आहे की त्याचं प्रोडक्शन कमी होत आहे. सो ज्यांना ह्या कलेमध्ये इच्छा असेल तर त्यांनी अशा नवनवीन गोष्टी ट्राय केल्या पाहिजे, कारण त्याची सध्या मार्केटमध्ये डिमांड आहे. आता आपण मोल्ड मधून हे भांडं काढलंय, थोडं ओलसर पण आहे, पण अजून गुळगुळीतपणा आणण्यासाठी आता ही दुसरी मशीन आहे. तर आता ह्याच्यावर आपण आता थोडं गुळगुळीतपणा आणूया. ग्लास वगैरे मगाशी बघितलं आपण पॉलिश पेपरने पॉलिश करू शकतो, तसंच काहीसं आहे. आणि त्यानंतर आपण भट्टीत टाकणार आहोत. एक्स्ट्रा जी माती आहे ती पहिल्यांदा काढून घेतली आहे. ते पॉलिश पेपरच फिरवतोय पण मशीनीच्या आधारे ना? नाही, पॉलिश पेपर नाही आहे. हा, हे काय मोठं टूल्स असं काही नाही आहे. आपलं कोकोरस किंवा जे खोबरेल तेलाची जी बाटली असते हा, त्याचं एक प्लास्टिकचं प्रकारचं हा तुकडा आहे. म्हणजे तयार केलेले आहेत असे टूल्स व्यवस्थित जरा कट करून. बरोबर. हा हा हा. कारण तो आणि सॉफ्ट असलेला आहे. हो, जरासं हे प्लास्टिक सॉफ्ट आहे. ही थोडी ओलसर आहेत ना? हा, ही ओलसर भांडी आहे. आणि ती थोडी जास्त ती थोडीशी सुकली आहे. ती कालची आहे, ही आज सकाळी ठेवलेली आहे. तरी सुकायला किती वेळ लागतो? आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. आज संध्याकाळपर्यंत होऊन जाणार. जसं हीट जास्त असेल तर लवकर सुकते. आता आपण ते गुळगुळीत केलेली भांडी जी आहे थोडी ओली होती ती आता आपण सुकत ठेवले. सुकून झाल्यानंतर ते एकदम असा पिवळासर कलर येतात. संध्याकाळपर्यंत सुकतात. ही बघा, इकडे बघू शकता, इकडे पूर्ण सुकलेली भांडी आहे. बस ही जी भांडी आहे ती भट्टीत टाकायची. आपण आता भट्टीमध्ये भांडी ठेवली आहे बघा, थोडीशी चालू केली आहे भट्टी लावण्यासाठी. अशी भांडी एकारेक कशी ठेवत पर्यंत आपण ह्या लेवलपर्यंत ठेवणार भांडी. एवढी ठेवली तरी चालते. इथपर्यंत ह्या उंचीला आपण भांडी सगळी ठेवणार. ह्या उंचीपर्यंत ठेवल्यानंतर काचेचा कापड आहे. कसला कापड आहे? काचेचा सिरागुल प्रकारचा. हा जळत नाही. सिरॅमिक पूल आहे. सिरॅमिक पूल काचेचं. त्याच्यावरती आपण एअर लॉक करणार, म्हणजे त्यातून हीट आतमध्ये कोंडली झाली भांड्यांमध्ये. कुकर सर हे वरतून आपण ठेवणार भांड्यांवरती आणि त्याला पूर्ण लॉक करणार. विटावरती ठेवायच्या आणि एअर लॉक करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग इकडून आग टाकायची त्याला. आपण जसे चुलीमध्ये आग घालतो इथून आग टाकायची त्याला इकडे. आणि मोठी मोठी टोनकी अशी 7-8 टोनकी आतमध्ये टाकून द्यायची. एक आग कंटिन्यू आग राहिली पाहिजे. नंतर साधारण 3 ते 4 तासापर्यंत आपली भट्टी पूर्ण तयार होणार. तुम्ही ओळखणार कसं? खात्या ठेवल्या त्याला. ते साईडला आला तिकडे खिडकी ठेवली आहे. ही खिडकी आहे, ओपन करायची. लाल आली, लाल आली तिकडे पण एक खिडकी आहे. लाल आलं तिथपर्यंत दिसलं की नंतर आपण आग कमी करायची. मोठी टोनकी असते बाहेर काढून टाकली आणि आतमध्ये ठेवली समजा तशी, तर त्याचा धूर झाला तर ती परत आपली सगळी भांडी काळी होणार. आपल्याला लालच कलर पाहिजे तर आपण ती लाकडं असतील शिल्लक बाहेर काढून ठेवून द्यायची. पुढच्या भट्टीला यूज करायचं. आणि नंतर मग आग बंद करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी
वरती शिऱ्या गोल काढून घ्यायचं. काढून ठेवायचं. नंतर ती थोडी भट्टी थंड झाली की भांडी म्हणजे आता इकडे सगळी जी दिसतात ती तयार झालेली भांडी आहे. हो. जास्त भांडी हे सुद्धा कंदीलच आहेत मातीचे. मोल्ड मधून काढल्यानंतर याला वेगवेगळ्या प्रकारची अशी नक्षी बनवली जाते. हे खूप बारकाईचं काम असेल आणि खूप पेशन्सने करायचं काम असेल ना. गोल पाडणं गोल म्हणजे हे नुसतंच झालं. आता हे ओलं असतानाच करावं लागणार ना. कुठलं हे होतं असे होतात कधी कधी. त्यानंतर मग यांना छोटी बाजारामध्ये LED मिळतात छोटी डायरेक्ट डीसीची आहे. अशा प्रकारे डेकोरेशन साठी वापरू शकतो. मगाशी आपण मोल्ड मधनं भांडा कसं बनवलं ते बघितलंय. आता हाती चाकावर जी पारंपरिक पद्धतीने भांड कुंभार जो हाताने मातीचं भांड जे बनवायचं ते आता आपण बघणार आहोत. ते असं आहे. समजा कौमुदी तुझ्याशी बोलायला पाहिजे. तुला वेळ संध्याकाळचा किती नंतर नाजूक हाताने करावं लागतं. हे याला माती ऍक्च्युली घट्ट लागते थोडी. जरा म्हणजे हिलवर बनवायला मध्ये ती कसं करते ती चालणार नाही. थोडीशी पातळ ती जिगरला चालते. पातळ लागते. याला थोडीशी घट्ट लागते. मी रात्री तिला नंबर देणार संध्याकाळी. ती बोलेल काय लागतं. मला जास्त पायाकडे भांडा आहे लक्षात. तयारी आहे ती. अरे हो लक्षातच काय एवढा जवळच असेल. काल माझ्याने गोळा पाहिजे तसा आकार देऊ शकतो त्याला. हा बाऊल आहे. मी तुम्हाला ही माती पातळ आहे थोडी. घट्ट माती असते व्यवस्थित उभं राहतो. आता आपण ही जिगरला वापरतो. हिल साठी थोडी घट्ट पाहिजे माती. ओके ओके. तुम्ही करू शकता. मी फक्त हात लावून दोऱ्याने त्याला कट केला ना सरळ ते ओली आहे ना पूर्ण. काय करायचं. मला परत आता तुम्ही घ्या. गोळा करायचा. आता एका ठिकाणी करायचं ना. चालू करायचं. चांगलं होतं. आणि असा हात धरा. असा बोट लावू नका त्याला. असं दाबून धरा. ते वरती येणार माती बरोबर. तुम्ही पूर्ण वरती काढलं ते परत दाबा खाली होतं. पूर्ण हात त्याच्यातच बरोबर. एकदा 1 मिनिट तुम्हाला झेप करून देतो. वरची माती काढली ना बाहेर अशी ओढायची. लक्षात. आता एकटे केला तरी चालेल. सगळी परत करायचं. आता भांड बनवलं. ते भांड तयार झालं. पण ती तयार झाली मला. हा आहे मॅजिक लॅम्प आणि याच्या खालून आपण तेल ओततोय. आता तो तेल आपण ओतलाय. समोर साधारण 20 ते 30 ml म्हणजे अंदाजाने आपलं. आणि जर जास्त झालं तर ते इथूनच बाहेर येईल. अरे वा. इथून टाकायची साधारण. आता हा 20 ते 30 ml आहे काय.
म्हणजे खालून तेल ओतलं. आता ह्याच्या मागचं लॉजिक सुद्धा सांगा, मॅजिकच्या मागचं लॉजिक. आणि जास्त जर तेल झालं तर ते आपण असं ओतू शकतो. आपण हे काय नाही, हे निरंजनच आहे आणि हे चाकांवर बनवलेलं आहे. हे कोणत्याही याचा साचा नाही, काय नाही, चाकांवरच बनवलेलं आहे. हे ज्यावेळी म्हणजे निरंजन बनवलेलं आहे. आता निरंजनाला कशी एक नळी आहे, नळी आहे आणि हा पोळे पोकळ आहे. हे पोकळ आहे, हे नंतर केलेलं आहे. हे पोकळ आहे, बस एवढंच, बाकी काय नाही. मॅजिकला हे ऍक्च्युली टेक्निक थोडस गुजरात, बेळगाव म्हणजे तिकडे म्हणजे त्यांच्याकडून आम्ही शिकलेलं आहे. आता चालतं काय असं हे नाही की समान करत असतील सगळं, पण हे पाण्यासाठी चांगलं आहे. पाणी अतिशय थंड राहतं. एक अँटिक पीस ऑफिसमध्ये वगैरे असं ठेवायला दिसतं, पण चांगलं छान दिसतं, एकदम पाझरतं, असं ओलसरपणा येतो काम करून. कारण मी मुंबईतच आहे, माझं पण जे स्कूल कमर्शियल झालेलं सगळं. मी हे कॉलेज सांभाळायचो आणि एका वाशीच्या दुसऱ्या संस्थेचा म्हणजे सुपरवायझरच होतो. ते सगळं सोडलं. मी 2011ला गावी आलो. या आजोळ आणि माझी सासरवाडी. तुम्ही किती वर्ष याच्यामध्ये काम करतात? आधी पहिला तर तुमचा परिचय द्या. आणि मी प्रवीण इंद्रेकर, ब्रह्मनगरी कोंडाघाट. तर आम्ही कुंभारच आहोत, पण आमच्या अगोदर कोणी आमच्या वडिलांनी, आजोबांनी किंवा पंतोबांनी मातीकाम कधी केलं नव्हतं. माहिती होतं कसं करतात, एवढं फक्त माहिती होतं, आम्ही ऍक्च्युली कधी केलं नव्हतं. पण नंतर आता हळूहळू आम्हाला 3-4 वर्षानंतर आम्ही समाजात काम करायला लागलो ना, त्यानंतर आपल्या लक्षात आलं की आपण पण काहीतरी आपल्या समाजाचं, आपला जो उद्योग आहे तो आपण पुढे नेला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही हळूहळू सुरुवात केली. मग आपण बाहेरसून अगोदर आम्ही भांडी आणायची. आमचे मामा नागवे गावात आहेत, त्यांच्याकडे आम्ही भांडी आणायची. आमचं रोडटच घर असल्यामुळे आम्हाला रस्त्याला जागा चांगली होती, तिथे आपण एक दुकान काहीतरी लावली, असं आमची डोक्यात कल्पना आली. मग त्यांच्याकडून भांडी आणून आम्ही ते लावत होतो. नंतर आम्हाला त्याचा रिस्पॉन्स थोडा मिळायला लागला. नंतर आम्ही मग असेच आपण ते कसे बनवतात, मग त्यातून अजून टेक्नॉलॉजी वाढवून आपण थोडं अजून चांगलं काहीतरी केलं पाहिजे. मग त्या हिशोबाने आम्ही दिल्लीवरून खुर्जा गाव, तिथून आम्ही तिथले कारागीर आणून आम्ही जिगरजाली मशीन बनवली. त्याचे मोल्ड कसे बनवतात, मॉडेल कसे करतात, हे सगळं बघून आमच्या इथे चालू केलं. आता साधारण 4 वर्ष आमची झाली, आमचा प्रोजेक्ट चालू आहे इकडे. तुम्हाला करायला काय आवडतं? हे जिगरजालीमध्ये मातीकाम करायला खूप मजा येते आणि इथलं स्थानिक आपले इथलं सगळे असल्यामुळे आपण बरं वाटतं सगळं काम करायला आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे. आपल्या कोकणामध्ये आपलं काहीतरी आहे, स्वतःचा उद्योग आपण करतो, हा एक आपली आनंद आहे त्यामध्ये. थँक्यू. मी ज्ञानेश चिंदरकर, कोंडाघाट. आम्ही हे चालू केलं म्हणजे अगोदर आता आमच्या प्रवीणने म्हणजे आमच्या समीरने सांगितल्याप्रमाणे आम्ही बाहेरून भांडी आणायचो आणि बाहेरून भांडी आणायचो, ती विकायचो. सेल व्हायला लागला. लोक म्हणायला म्हणजे तुम्ही कुंभार असाल, म्हणजे तुम्ही करत नाहीये, तुम्ही बाहेरून आणताय. बऱ्याच अशा प्रतिक्रिया मिळायला लागला. भांडी जी बाहेरून आणत होतो ती लोकांना आवडायला लागली, कारण हा जो हायवे आहे कणकवली कोल्हापूर इथून मिळत नव्हती. आणि हळूहळू असं करता करता मी आमचं संत घोरकमोर उत्कृष्ट मंडळ सिंधुदुर्ग या संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो. आमच्या तालुक्याचा मी तालुका अध्यक्ष होतो. मग आम्ही खादीचे इथे प्रशिक्षणाला लावली या चाकांची. असं करत ओळख झाली. एक दत्ता डाळसकर म्हणून जे अखिल भारतीय कुंभार महासंघाचे जे अध्यक्ष बारामती, ते म्हणाले अरे ज्ञानेश काय हे नवीन काहीतरी करायला पाहिजे, तुम्ही तुमच्यासारख्या तरुणांनी उतरलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही त्यांनी दिल्ली जिगर जॉली म्हणजे ह्या मशीनचं आम्हाला नावही सुरुवातीला जिगर जॉली म्हणजे काय, जिगर जॉली काय प्रकार म्हणजे आहे कळालंच नाही. मग त्यांनी सांगितलं. मग त्या ओळखीने मग जे खुर्जा म्हणून जे उत्तर प्रदेशमध्ये याचं मूळ मानलं जातं की तिथे ह्या जिगर जॉलीचे सगळे मोल्ड आणि ह्याची जे सगळे कामं होतात. मग तिथून आम्ही ती माणसं बोलवली, त्यांच्याकडून इथून आम्ही काम करून घेतलं. साधारण 2018-19 मध्ये तो लॉकडाऊनचा काळ होता, तरी सुद्धा आम्ही म्हणजे ह्यात गुंतवणूक केली. म्हणजे असं म्हटलं ना काय नुकसान, म्हटलं नुकसान तर होणार नाही, करायचं तर मग सहविचाराने केलं. आमचे साधारण म्हणजे बाबा इंदळेकर, प्रवीण म्हणजे समीर, आम्ही एक विचाराने ठरवलं की झालं तर नुकसान आपलंच होईल, पण यात पडूया, आपण सुरुवात करूया. कारण आमच्या कोणी हे असं आजोबा वडील त्याच्याही अगोदर असा हा कुंभार व्यवसाय किंवा कुंभार नावाचेच कुंभार आहे, पण असं माहितीच नव्हतं.
मग असं सुरुवात करता करता त्यामध्ये आवड निर्माण झाली. मग मार्केटिंगसाठी आम्ही फिरलो आणि समजत गेलं की कुठे काय आहे. या अगोदर वेगवेगळे आमच्या बांधवांकडून जे व्यापारी होते ते कमी किमतीत, म्हणजे ही खंत अजूनही मला स्वतः वैयक्तिक आणि आम्हाला सगळ्यांना आहे की ते नेत होते. आमची काय नेत नाहीत भांडी किंवा काय, म्हणजे काहीतरी नवीन करूया. म्हणजे मशीनची भांडी म्हटली की ही काहीतरी वेगळी हे काय अशी चालणार नाहीत मार्केटमध्ये किंवा काय, तसं म्हटलं नाही आहे. त्यामागची मेहनत पण आहे आणि ते सगळं आहे. म्हणजे ती जरी मशीनवरची असली तरीही आज आम्ही पाय रोवून उभे आहोत असं आम्ही स्वतःला समजतोय. आणि यानंतरही राहू ही सगळ्या मागची सगळी मेहनत सगळे आम्ही संघटित होऊन म्हणून काम करतो. सगळे मी एकटा किंवा ते एकटे असं नाही, सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांनी समाधानाने हे काम करतो. जे काय आम्हाला हे त्यातून काय नफा मिळतोय का त्यावर आम्ही समाधानी आहोत. आणि का समाधानी आहोत की आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी म्हणून हे काम करायचं आहे. आणि हे जोपर्यंत ही कला आणि हा व्यवसाय कोण नेतील पुढे तसं आम्ही प्रयत्नात राहू. आणि तुमच्यासारख्यांचे जे आमची म्हणजे जाहिरात म्हणा किंवा तो प्रसार म्हणा, मी प्रसार म्हणेन की तुम्ही प्रसार करतात. म्हणजे आमच्या कुंभार कलेचा जी थोडीशी दुर्लक्षित होती आधुनिकतेकडे आम्ही वळत असताना लोकांमध्ये आम्ही हे सगळं मनात रोवतो आहोत की मातीची भांडीचा वापर करा. तर तुमच्या माध्यमातून जर असं हे होत असेल चांगलं काम तर आमचं नक्कीच त्याला तुम्हाला सहकार्य आहे. धन्यवाद. थँक्यू. आपण मातीची भांडी कशी बनवतात किंवा मातीच्या वेगवेगळ्या वस्तू कशा बनवतात हे पाहिलं. म्हणजे मातीची भांडी बनवणं हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हा पारंपरिक व्यवसायाला त्यांनी आधुनिकता कशा प्रकारे केली आहे आणि त्याचा पुढे कशा प्रकारे त्यांना सक्सेस मिळाला आहे. तर मी तरुण पिढीला सुद्धा हेच आव्हान सांगेन की ज्यांचा हा पारंपरिक बिझनेस आहे त्यांनी यामध्ये पडवून याला थोडी आधुनिकता आणून यामधून बऱ्याच साऱ्या वस्तू तुम्ही बनवू शकता आणि त्याला मार्केटमध्ये सुद्धा खूप मोठी डिमांड आहे. म्हणजे जे बाकीचे लोक परदेशात करतायत, परदेशात म्हणू नको पण बाहेरच्या राज्यांमध्ये करून विकतायत, त्याच्याऐवजी आपल्याकडे कोकणामध्ये टुरिझम तर आहेच, टुरिस्ट लोक तर आपल्याकडे येतातच. मग त्यांनाच आपण जर अशा इनोव्हेटिव्ह वस्तू मातीच्या जर बनवून दिल्या तर आपल्याला चांगलं प्रॉफिट सुद्धा मिळेल आणि आपण कोकणात काहीतरी करतोय याचा सुद्धा आपल्याला एक आनंद मिळेल. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जेन्युअनली जर वाटत असेल की ह्या वस्तू कशा बनतात तर तुम्ही नक्की या केंद्राला भेट देऊ शकता. या ठिकाणी बऱ्याच साऱ्या वस्तू आहेत त्या सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आणि या काकांकडनं तुम्हाला पाहिजे असेल तर ज्ञान सुद्धा तुम्ही मिळवू शकता कशा प्रकारे त्यांनी त्यांचे हा प्रवास सुरू केला. म्हणजे त्यांचा पारंपरिक उद्योग धंदा नसून सुद्धा त्यांनी लॉकडाऊन नंतर यामध्ये उतरून त्यांनी एवढं हे सक्सेस मिळवलं. तर पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन जर पुढचा बिझनेस केला तर नक्कीच सक्सेस मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.